बातमी कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भातली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर दबाव वाढल्याचा आता समजतंय, कारण ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी एक सक्त सूचनापत्र आता जारी केलेलं आहे। बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाकरे सेनेकडून आणि या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील दिला गेलेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या अनुषंगाने आता या महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवरचा दबाव आता वाढल्याचं दिसतंय, कारण ठाकरे सेनेकडून 11 नगरसेवकांना सक्त सूचनापत्र जारी करण्यात आलेलं आहे। बैठकीला अनुपस्थित राहिल्यास कारवाई करू असा थेट इशारा देखील दिला गेलेला आहे। कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी। भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतोय, शिंदे गट भाजपच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्या सुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे। त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे। आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि साहजिकच आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिधाडांची टोळधाड कधी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या 3 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर नेमका कुणाचा असणार हे आता चर्चिलं जातं आहे। 2 पक्षांपैकी नेमका कोणता पक्ष आपला महापौर या 3 पालिकांमध्ये बसवणार आहे याबद्दलच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे। त्यातच विरोधकांकडनं याच मुद्द्याच्या अनुषंगानं महायुतीबाबतचा संभ्रम पसरवला जात असल्याचं देखील दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सगळ्या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। महापौर पदावरनं महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भातली नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 महानगरपालिकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि याच अनुषंगानं या 3 महापालिकांमध्ये महायुतीतल्या 2 पक्षांपैकी नेमक्या कोणत्या पक्षाचा महापौरपदी बसणार याचीच सध्या उत्सुकता आहे। मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि ठाण्याचा महापौर जर भाजपचा होत असेल तर ते आम्हाला मान्य आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे। शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही राहू असं नरेश म्हस्के म्हणतायत। महापौर पदाबाबत शिंदे, फडणवीस आणि रवींद्र चव्हाण ठरवतील। वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं सुद्धा म्हस्के यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंबईचा महापौर भाजपाचा असेल आणि ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असेल, याच्यात कुठेतरी चढाओढमध्ये ठाणा मुंबई असं चालू आहे का? याच अशी जर तुम्ही चढाओढ म्हणत असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि भाजपचा महापौर ठाण्याचा महापौर भाजपचा चालेल, आम्हाला ऍक्सेप्ट आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर। तिकडे उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणं हे जवळपास निश्चित झाल्याचं दिसतंय, कारण उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिल्याचं समजतंय। सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे उल्हासनगर महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ 40 वर पोहोचलेलं असून आता शिवसेनेचा महापौर या उल्हासनगर पालिकेमध्ये बसण्याचा मार्ग निश्चित झालेला आहे। वंचितच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे उल्हासनगर महापालिकेतल्या सत्ता संघर्षावर आता पडदा पडल्याचं दिसतंय। आगामी काळात या महापालिकेत शिवसेनेचंच वर्चस्व राहणार आहे हे स्पष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।